सांगलीतील प्रभाग क्रमांक 9 मध्ये विविध कामांचे शुभारंभ सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते शिफळ वाढून करण्यात आले। प्रभाग क्रमांक 9 मधील गजानन कॉलनी येथील रस्ता अनेक दिवसांपासून प्रलंबित होता। यामध्ये आधी ड्रेनेज मग रस्ता करण्याचे नियोजित केल्याने रस्ता काम पूर्ण झाले आहे। त्या कामाचे उद्घाटन तसेच धोत्रेआबा अपार्टमेंटच्या ठिकाणी नागरिकांच्या करिता सभागृह बांधण्यात आले। या सभागृहाचे उद्घाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते शिफळ वाढून करण्यात आले। या कामासाठी विशेष प्रयत्न माजी नगरसेवक संतोष पाटील, रोहिणी पाटील, मनगुआबा सरगर, मदिना बारुदवाले यांनी केले आहेत। त्यामुळे नागरिकांनी नगरसेवकांचे आभार मानले। वॉर्ड क्रमांक 9 मधील काल आणि आज या 2 दिवसांमध्ये या वॉर्डातील अभयनगर स्टेट बँक कॉलनी येथील महानगरपालिकेचा जो ओपन स्पेस आहे त्याला कंपाऊंड वॉल घालायचं कामाचं उद्घाटन अरुण अण्णा लाड या साहेबांच्या फंडातून जे काम चालू झालं त्याचं शरद भाऊंच्या हस्ते उद्घाटन झालं। त्याच पद्धतीने आज आमच्या मातृतुल्य नेत्या जयश्री वहिनी यांच्या हस्ते गजानन कॉलनी येथील ड्रेनेजचं काम जे पूर्ण झालेलं होतं त्याच्यावरच्या रस्त्याच्या कामाचा उद्घाटनाचा कार्यक्रम तसेच आबा धोत्रे घरसंकुलामधील सामाजिक सभागृह या कामाचा उद्घाटन आज वहिनींच्या हस्ते संपन्न झालं। बऱ्याच दिवसापासून आबा धोत्रे घरसंकुलातील लोकांची मागणी होती की आमच्या सर्वांसाठी एक रिक्रिएशन हॉल इथे व्हावा आणि ती मागणी आज आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीनं पूर्ण झाली। वॉर्ड क्रमांक 9 मधील ह्या तिन्ही कामाचा उद्घाटन समारंभ ज्या पद्धतीने झाला आहे त्याच पद्धतीने ही कामं लवकरात लवकर पूर्ण होतील अशी मी अपेक्षा करतो।